आज आप ऐकणार आहोत एक धक्कादायक सत्यकथा प्रेम, पैशाचा वाद आणि सूड यांच्या संगमातून घडलेली निर्मम हत्या। ही कथा आहे उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यातील, जिथे एका महिलेने आपल्या पतीसोबत मिळून तिच्या प्रियकराचा निर्घृण खून केला। ही घटना केवळ गुन्ह्याची गोष्ट नाही, तर ती आपल्याला नातेसंबंधांमधील फसवणूक आणि हिंसक प्रवृत्तीचा धडा देते। शनिवारचा दिवस 45 वर्षीय अनिश याला त्याची शेजारीण सितारा हिने घरी बोलावले। अनिश आणि सितारा यांच्यात दीर्घकाळापासून प्रेमसंबंध होते, पण या नात्यामध्ये आणखी एक धागा गुंतला होता, 7 लाख रुपयांचे कर्ज। अनिशने सिताराच्या पती रूस अहमद याला हे पैसे उधार दिले होते। कर्ज परत मागितल्यावर राग आणि सुडाने पेटलेले हे जोडपे एक भयानक कट रचते। सिताराने अनिशला घरात बोलावलं आणि मग सुरू झाला मृत्यूचा खेळ। घरात पाऊल टाकताच अनिशवर हल्ला चढवण्यात आला। लाठ्याकाठ्यांनी त्याचे हातपाय मोडले गेले, निर्वस्त्र करून त्याला स्क्रू ड्रायव्हरचे वार करण्यात आले। प्रत्येक वारामागे होता सूड आणि क्रौर्य। काही वेळातच अनिशचा श्वास थांबला। अनिशचे वडील मुस्तकीम यांनी आरोप केला, माझ्या मुलाची हत्या पूर्वनियोजित होती। सिताराने जाणीवपूर्वक बोलावलं आणि माझ्या मुलाचा क्रूर पद्धतीने खून केला। हे केवळ पैशाचं नव्हतं, यात फसवणूक आणि विश्वासघातही आहे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक राजेश कुमार श्रीवास्तव यांनी सांगितले। अनिश आणि सितारा यांचे प्रेमसंबंध होते। सिताराने पतीसोबत मिळून खुनाचा कट रचला। आम्ही दोघांनाही ताब्यात घेतलं असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। गुपित नात्यांचा शेवट अनेकदा दुःख असतो। फसवणूक, संशय आणि सूड हे हिंसाचाराला खतपाणी घालतात। पैशाचे वाद नात्यांना संपवतात। भावनिक नात्यात पैशाचा हस्तक्षेप संकटाला निमंत्रण देतो। हिंसा कधीच उत्तर नसते। संवाद आणि कायदेशीर मार्ग हेच सुरक्षित पर्याय आहेत। जर तुम्हाला ही सत्यकथा समाजासाठी महत्त्वाची वाटली, तर हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून नातेसंबंध आणि पैशाच्या वादांमधून हिंसाचाराकडे जाणाऱ्या मार्गाबद्दल लोकांना सावध करता येईल। अशा आणखी जबाबदार आणि सत्यकथा ऐकण्यासाठी गुपित सत्य चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबा, कारण सत्य लपवलं जाऊ शकतं, पण ते नष्ट होत नाही।